जवाहर सूतगिरणी नवनिर्माणाची गाथा. सहकार या 4 अक्षरी बीजमंत्राचा जर श्रद्धापूर्वक आणि अंतःकरणपूर्वक अंगीकार केला गेला तर एक दिवस निश्चितपणे विकासाच्या क्षितिजावर समृद्धीचा सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही. याचे जीते आणि जागते उदाहरण एक आदर्श सहकारी प्रकल्प म्हणजे धुळे तालुक्यात दिमाखानं कार्यरत असलेला जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचा महत्वाकांक्षी उद्योग. धुळे शहराच्या पश्चिमेला मोराणी शिवारात सन 1985 साली आकाराला आलेला हा सहकारी उद्योग म्हणजे संस्थापक अध्यक्ष माननीय रोहिदास दाजी पाटील यांच्या दूरदृष्टीतून साकार झालेले धुळे तालुक्याच्या आर्थिक भरभराटीचे भव्य स्वप्न. काळ्या मातीत राब राब राबणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक कायापालट घडवून आणण्याच्या दुर्दम्य इच्छेने माननीय रोहिदास दाजींनी सहकार्याच्या माध्यमातून समृद्धीकडे घेतलेली ही उत्तुंग झेप किती रचनात्मक होती, किती यथार्थ होती हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे. त्याचेच हे सिंहावलोकन. जवाहर सूतगिरणीच्या निर्मितीसाठी अन भरभराटीसाठी गेल्या 25-30 वर्षात करण्यात आलेल्या अथक परिश्रमाचा प्रयत्नांचा इतिहास म्हणजे धुळे तालुक्यातील भूमिपुत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी, नव्या रोजगाराच्या उभारणीसाठी, किसानांच्या शेतात निर्माण होणाऱ्या पांढऱ्या सोन्याला, कापसाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आणि मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या समृद्धीत भर घालण्यासाठी, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी माननीय रोहिदास दाजी पाटील आणि त्यांच्या कार्यनिष्ठ एकनिष्ठ सहकाऱ्यांनी घेतलेल्या अविरत कष्टांची ही कहाणी आहे. नवनिर्माणाची गाथा आहे आणि विकासाची गंगा आहे. विकासावर भाषण देणं, बोलणं फार सोपं आहे, पण एखादा असा जवाहर सूतगिरणी सारखा दैदिप्यमान सहकारी प्रकल्प उभा करणं आणि तो चांगल्या प्रकारे चालवून दाखवणं म्हणजे काय दिव्य असतं हे फक्त त्या योजनाकारांनाच ठाऊक असावं हे विशेष. जवाहर सूतगिरणीची मुहूर्तमेढ रोवली गेली ती सन 1981 ते 1985 या दरम्यान. या काळात तालुक्यातील सर्वसामान्य तळागाळातील शेतकरी सभासदांकडून 41.5 लाखाचे भागभांडवल जमा करून महाराष्ट्र शासन आणि अन्य वित्तीय संस्थांच्या मदतीने सुमारे 820 लाख रुपयांचा हा भव्य प्रकल्प मोराणी शिवारात प्रत्यक्ष उभा राहिला 1985 मध्ये.
त्यावेळी ही सूतगिरणी 25,000 चात्यांची होती. मात्र आज 88,000 चात्यांवर अत्यंत उत्कृष्ट प्रतीचे सूत निर्माण होत आहे. गिरणीत उत्पादित होणाऱ्या या दर्जेदार सूताला केवळ देशातच नव्हे तर परदेशातही उत्तम बाजारपेठ लाभली आहे. सध्या जगातील किमान 18 देशांमध्ये जवाहर सूतगिरणीचे सूत निर्यात होत आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजे 2009-10 मध्ये गिरणीने 42 कोटी 35 लाखाचे सूत परदेशात निर्यात करून एक उच्चांक प्रस्थापित केला आहे. याचे क्रेडिट निश्चितपणे दर्जेदार व्यवस्थापनाला दिलं पाहिजे आणि हा करिश्मा संचालक मंडळाच्या व्यवस्थापन कौशल्याचा आहे. औद्योगिक दृष्ट्या मागासलेल्या म्हणविणाऱ्या धुळे जिल्ह्यात पाय रोवत असताना जवाहर सूतगिरणीलाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण सर्व अडचणींवर मात करून अडथळ्यांची शर्यत पार करून जवाहर सूतगिरणीने आपले स्थान, आपले अस्तित्व टिकवून धरले. त्याकामी संस्थापक अध्यक्ष माननीय रोहिदास दाजी पाटील, माननीय सुभाष दादा देवरे आणि संचालक मंडळातील सर्वच सहकार्यांनी या पातळीवर सुद्धा गौरव करण्यात आला आहे. एक अभिमानाची बाब म्हणजे संस्थेने उत्तम काम करून दाखविल्याबद्दल आणि उत्कृष्ट व्यवस्थापन सांभाळल्याबद्दल तसेच संस्था नफ्यात आणल्याबद्दल 1987 पासून ते आज तागायत तब्बल 21 वेळा जवाहर सूतगिरणीने प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची पारितोषिके पटकावली आहेत. 1988 आणि 1999 मध्ये आर्थिक व्यवस्थापनाचे सुवर्ण पदक, 2005-2006 मध्ये अप्रतिम व्यवस्थापनाचे सुवर्ण पदक, 2006-07 आणि 2007-2008 यामध्ये सतत 2 वर्ष संचित नफा मिळविल्याबद्दलचे सुवर्ण पदक अशी अनेक पारितोषिके जिंकून जवाहरचा झेंडा देशात फडकवला. गेल्या 2 तपांच्या या वाटचालीत जवाहर सूतगिरणीने यशाची अशी अनेकानेक शिखरे काबीज केली दिसून येतात. चांगले उत्पादन मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे चांगले व्यवस्थापन आवश्यक असते त्याचप्रमाणे त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची अद्ययावत यंत्रसामुग्रीची जोड लाभणेही तितकेच गरजेचे असते. म्हणूनच संचालक मंडळाने 2009 मध्ये जवळपास 60 कोटी रुपये खर्च करून 26,400 चात्यांचे विस्तारीकरण केले. त्यामुळे गिरणीच्या उत्पादन क्षमतेत व दर्जेदारपणात प्रचंड वाढ झाली आहे. आज मितीस गिरणीची एकूण मालमत्ता 135 कोटींची झाली असून कर्जाची रक्कम केवळ 44 कोटींची आहे. सहकारी क्षेत्रात इतका भरभक्कम आर्थिक पाया फार कमी संस्थांना लाभत असतो.
जवाहर सूतगिरणीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भागधारक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना संस्थेने वेळोवेळी दिलेला सहकार्याचा हात. आज एकूण 3960 कापूस उत्पादक शेतकरी गिरणीचे भागधारक मालक आहेत. गेल्या 23 वर्षात या सर्व भागधारकांना प्रत्येकी 12,600 रुपयाप्रमाणे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. इतकेच नाही तर कामगार कर्मचारी वर्गाला आता पावेतो 16 कोटी रुपयांचा घसघशीत बोनस देण्यात आलेला आहे. तालुक्यातील जवळपास 2,646 जणांना सूतगिरणीच्या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाल्यामुळे बेरोजगारीची तीव्रता कमी होण्यास हातभार लागला आहे. या सर्व गोष्टींना विकासाच्या दिशेने होणारी वेगवान वाटचाल किंवा सहकारातून निर्माण झालेली समृद्धी याशिवाय दुसरे कोणते नाव देणार. कोणत्याही प्रकल्पाचे किंवा उद्योगाचे चक्र फिरते ठेवण्यामागे कामगार कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे असते. कारण राबणारे हात त्यांचेच असतात आणि याची पूर्ण जाण गिरणी व्यवस्थापनाला आहे. त्यामुळे कामगार कर्मचाऱ्यांना अधिकाधिक सोयी सुविधा मिळण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाने अतिशय लवचिक आणि प्रेरणादायक धोरण अवलंबिले आहे. त्यांना उत्पादन आणि घरभाडे भत्ता, वैद्यकीय मदत, प्रोत्साहन बक्षीस, शिक्षण, व्यायाम, सकस आहार इत्यादी गोष्टी देण्यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी लक्ष पुरविले जाते आणि त्यामुळे कामगार कर्मचारी सुद्धा आपली कामं जबाबदारीनं पार पाडित असतो. जवाहर सूतगिरणीमधील कामगार कल्याण ट्रस्टच्या वतीनं आतापर्यंत एकूण 68 मयत कामगारांच्या परिवाराला एकूण 23,87,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे. यामध्ये कमीत कमी 25,000 जास्तीत जास्त 55,000 पर्यंतची रकमेची मदत परिवाराला देण्यात आली आहे. तसेच कामगार सेवक पतसंस्थेकडून कमी व्याजदराने म्हणजेच दर साल दर शेकडा 9% प्रमाणे कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे. एकंदरीत जवाहर सूतगिरणीमुळे धुळे तालुक्याला येथील कापूस उत्पादकांना, कामगार कर्मचाऱ्यांना, परिसराला जे विकासाचे वरदान लाभले आहे त्यात भर पडावी म्हणून गिरणी व्यवस्थापनाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून
तालुक्यातील पाणलोट क्षेत्र वाढविण्याच्या कामांनाही गती दिली आहे. गेल्या 7-8 वर्षात धाडरे, कुलथे, तरवाडे, दह्याणे, लोहगड इत्यादी गावांमध्ये बांधणदिस्ती करून जलसंवर्धनाचे प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आलेले आहेत. येत्या भविष्यात पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याची संचालक मंडळाची तीव्र इच्छा आहे. सहकाराच्या माध्यमातून निर्माण झालेली ही समृद्धी टिकवून धरण्याची जबाबदारी परिसरातील जनतेच्या खांद्यावर सुद्धा आपसुकच येते. कारण कोणत्याही विकास योजनेत लोकसहभाग राहिला तर ती योजना, तो प्रकल्प चिरंजीव होऊन जातो आणि परिसरालाही संजीवनी लाभल्याशिवाय राहत नाही. नजीकच्या भविष्यात त्या जाणीवेतून कार्य घडावे हीच या निमित्ताने अपेक्षा आहे.